मागील 6 दिवसांपासून सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणावर तोडगा काढण्यात सरकारला यश आलंय। मंत्री अतुल सावेंनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर यावर तोडगा निघाला। दरम्यान यावेळी हैदराबाद गॅझेट GR-मुळे ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नसल्याची ग्वाही मंत्री सावे यांनी दिली आहे। बघूया। ओबीसी महासंघाची आंदोलनाची तलवार म्यान। मराठा आरक्षण GR-मुळे ओबीसींना धक्का नाही। हैदराबाद गॅझेटियरच्या GR-चा विरोध मावळला। गेल्या 6 दिवसांपासून ओबीसी महासंघाचं नागपुरात आंदोलन सुरू होतं। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात GR काढण्यात आला। या GR नंतर मराठा समाजाला ओबीसीत समावेश करण्याचा डाव असल्याचा आरोप करत ओबीसी महासंघानं नागपुरात आंदोलन सुरू केलं। त्याचबरोबर राज्यात ठिकठिकाणी आरक्षणाच्या नव्या GR-ची होळी करण्यात आली। मराठा आंदोलन शमल्यानंतर ओबीसी महासंघाचं आंदोलन उचल खाण्याची लक्षणं दिसत होती, पण सरकारकडून ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी नागपुरात आंदोलकांची भेट घेतली, त्यांची समजूत घातली। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून जे आरक्षण मिळणार आहे ते अन्यायकारक नसल्याची भूमिका ओबीसी महासंघाला पटवून दिली। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचा दावा ओबीसी महासंघानं केलाय। की आमची प्रमुख मागणी जी होती की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, या दोन्ही मागणीला सरकारने धक्का लागू दिला नाही। सरसकट प्रमाणपत्र देण्याची शिफारस सुद्धा या शासन निर्णयात नाही आणि ओबीसीच्या आरक्षणालाही धक्का लागला नाही। 14 पैकी 12 मागण्या एका 6 दिवसाच्या आंदोलनाने जर पूर्ण होत असेल तरच आमच्या मागण्या किती संविधानिक आहे आणि न्यायालयाच्या चौकटीत आहे हे आपल्याला कळायला पाहिजे। की आम्ही नेहमी म्हणत असतो की जी मागणी संविधानाच्या चौकटीत बसते, न्यायालयीन चौकटीमध्ये बसते, त्याची जर आपण मागणी केली तर सरकारला ते मान्य करायला कुठलीही अडचण निर्माण होत नाही। ओबीसी आरक्षणावर कोणत्याही GR-मुळे गदा येणार नाही अशी ग्वाही ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आंदोलकांना दिली। शिवाय ओबीसी कल्याणासाठी ज्या अनेक योजना आहेत त्या योजनांना भरघोस निधीचंही आश्वासन दिलंय। ओबीसीच्या आरक्षणाला कुठे त्याच्यामध्ये अडचण येणार नाही आणि आपणही GR-चा अभ्यास केलेला आहे, आम्ही वाचन केलं, त्याच्यामध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कुठल्या प्रकारची गदा येणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि हैदराबाद गॅझेटच्या प्रमाणेच जे नावं त्याच्यामध्ये असतील त्यांना ते मिळणार आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायची आपल्या सगळ्यांना काही गरज नाही आहे। महाज्योतीच्या बद्दल आपण म्हटलं बरोबर आहे, 300 कोटी ही निधी खूप कमी पडते। 1000 कोटीचा नक्कीच माननीय मुख्यमंत्री साहेबांची काली बोललो, ते म्हटले आपण ज्यावेळेस चर्चा कराल त्यावेळेस हे 2 टप्प्यात आपण त्याला वाढवून ती कशी करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करू। मराठ्यांच्या पदरात काही टाकताना ओबीसी नाराज होण्याची भीती होते, पण सरकारनं मराठ्यांना आरक्षण देत असताना ओबीसींची ही समजूत काढली आहे। शिवाय त्यांची नाराजीही दूर केली आहे। सरकारनं मराठा आणि ओबीसी समाजाला खुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।